Hello students, my name is Mr. S. K. Hingangawe, lecturer in Mechanical Engineering Department. आजच्या लेक्चरमध्ये आपण जो काय आपला ॲक्च्युएटर असेल तर त्या ॲक्च्युएटरसाठी स्पीड कंट्रोल सर्किट्स आपण टोटली स्टडी करणार आहोत. आपल्याला माहीत असलं पाहिजे की टोटल 3 सर्किट आहेत की जे मोस्टली ॲक्च्युएटरचं स्पीड कंट्रोल करण्यासाठी यूज केले जातात. त्यातला फर्स्ट आहे मीटर इन सर्किट, मीटर आउट सर्किट आणि ॲट दी लास्टला आहे ब्लीड ऑफ सर्किट. जो काय आपला ॲक्च्युएशन असेल जर तो आपल्याला स्लो, मीडियम आणि हाय रेंज जर ह्या स्पीडमध्ये व्हॅरी करायचा असेल तर त्यासाठी मीटर इन, मीटर आउट आणि ब्लीड ऑफ असे वेगवेगळे 3 सर्किट आपण या ठिकाणी बघू शकतो. सो ह्यामध्ये जर आपण पाहिलं की मीटर इन सर्किटसाठी जो काय रिप्रेझेंटेशन असेल तर तो आपण ह्या स्लाइडमध्ये बघू शकतो. सोबतच जो आपला मीटर आउट सर्किट आहे तर त्या मीटर आउट सर्किटसाठी जो काय रिप्रेझेंटेशन असेल तर तो आपण रिप्रेझेंटेशन ह्या फिगरमध्ये बघू शकतो. आणि सोबतच जो आपला ब्लीड ऑफ सर्किट असेल तर त्या ब्लीड ऑफ सर्किटसाठी जो काही रिप्रेझेंटेशन असेल तर तो रिप्रेझेंटेशन आपण ह्या स्लाइडमध्ये आपण चेक करू शकतो. मोस्टली जर आपण पाहिलं की मीटर इन आणि मीटर आउट ह्या दोघांच्यामध्ये डिफरन्स इतकंच आहे की जो त्याचा फ्लो कंट्रोल वॉल्व आहे म्हणजे आपण ह्या फिगरमध्ये बघू शकतो की P1 आणि P2 असे दोन वेगवेगळे प्रेशर गेज कनेक्ट केलेले आहेत आणि P3 हा एक प्रेशर गेज त्या ठिकाणी कनेक्ट केलेला आहे. P1 आणि P2 मध्ये जो काही मधला युनिट असेल तर त्या युनिटला आपण फ्लो कंट्रोल वॉल्व असं आपण मेन्शन करू शकतो. सोबतच या ठिकाणी आपण बघू शकतो की P1 नॉर्मल आहे, P2 आणि P3 ह्यांच्यामध्ये जो बरोबर मिडल पोझिशनला आहे तर त्याला आपण फ्लो कंट्रोल वॉल्व असं आपण मेन्शन करू शकतो. सो दोघांची फिगर ह्या ठिकाणी सेम आहे म्हणजे मीटर इन सर्किट आणि मीटर आउट सर्किट दोघांचं कन्स्ट्रक्शन सेम आहे. फक्त जो आपला फ्लो कंट्रोल वॉल्व असेल तर त्याचं पोझिशन कशा प्रकारे चेंज होतं सो त्यानुसार आपल्याला सर्किटमध्ये टोटली डिफरन्स या ठिकाणी बघायला मिळतं. सो फर्स्ट आपण सर्किट या ठिकाणी बघतोय मीटर इन सर्किट असं आपण या ठिकाणी बघतोय. जर आपण याचं डेफिनेशन जर आपण चेक केलं वेन फ्लो कंट्रोल वॉल्व इज प्लेस बिटवीन द पंप अँड द ॲक्च्युएटर. जर आपला फ्लो कंट्रोल वॉल्व हा ॲक्च्युएटरच्या आधी जर सिच्युएशन केला असेल तर त्या सिस्टीमला आपण मीटर इन सर्किट असं आपण म्हणू शकतो. सेम आहे ॲज इट इज जी काही कन्स्ट्रक्शनची रिप्रेझेंटेशन लाईन असेल तर त्यामध्ये ऑइल रिझर्वायर सोबत आपण पंप बघू शकतो. 4x2 डायरेक्शन कंट्रोल वॉल्व आहे, सोलेनॉइड ऑपरेटेड आहे आणि स्प्रिंग रिटर्न आहे. सोबत P1, P2, P3 तीन वेगवेगळे प्रेशर गेज आहेत. मिडल पोझिशनला फ्लो कंट्रोल वॉल्व आहे, ॲट दी लास्टला डबल ॲक्टिंग सिलेंडर आहे आणि सोबत आपण बघू शकतो की परत आणि आणखीन एक फ्लो कंट्रोल वॉल्व म्हणजे जो काही आपला वॉल्व असेल तर त्या वॉल्ववरचा एक्सेस प्रेशर रिड्यूस करण्यासाठी फ्लो कंट्रोल वॉल्व या ठिकाणी यूज केलेला आहे. ह्या सिस्टीममध्ये आपण बघू शकतोय की ज्यावेळी वॉल्व पोझिशन असेल म्हणजे P डायरेक्टली एला कनेक्ट असेल तर त्यावेळी जो काय आपला फ्लुइड असेल तर तो फ्लुइड आहे ॲज इट इज वरती त्या ठिकाणी राईज होणार आहे. सोबत आपण बघू शकतोय की जो काही याचा फॉरवर्ड स्ट्रोक असेल तर तो फॉरवर्ड स्ट्रोक पूर्णपणे या ठिकाणी फास्ट होणार आहे. फास्ट इन द सेन्स काय की जो काय डाऊनवर्ड सिच्युएशन किंवा डाऊनवर्ड पोझिशन कुठून येणारा फ्लो आहे तर तो आहे ॲज इट इज पूर्णपणे वरती जाणार आहे. म्हणजे जितकं P1 असणार आहे तर तितकंच आपण वरती बघू शकतो की Pmax त्या ठिकाणी असणार आहे. फ्लो कंट्रोल वॉल्व इन द सेन्स काय असणार आहे की हा एक प्रकारचा सेपरेट नॉब असणार आहे की जो डाऊनवर्ड करून येणारा प्रेशर असेल तर तो प्रेशर व्हेरिएशन आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. आपण बघू शकतो की P1 हा कॉन्स्टंट आहे Pmax इन द सेन्स काय की जितकं मोटर प्रेशर जनरेट करणार आहे तितकं प्रेशर P1 मध्ये त्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. आणि ज्यावेळी P1 मधून फ्लो कंट्रोलमध्ये जाणार आहे तर फ्लो इन द सेन्स नॉब असणार आहे की हा नॉब आपण 0 पासून Pmax पर्यंत आपण सेट करू शकतो. इन द सेन्स काय की जितकं त्याचं रेंज असेल तर त्या रेंजमध्ये आपण व्हॅरी करू शकतो. आणि ज्यावेळी आपण हे व्हॅरी करणार आहोत तर त्या व्हॅरिएशननुसार जो काय आपला पिस्टन असेल आणि सिलेंडर असेल तर ह्यातला रॉड पूर्णपणे फॉरवर्ड ॲज वेल ॲज बॅकवर्ड स्ट्रोक त्या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. अगेन आपण बघू शकतो की जो काही बॅकवर्ड स्ट्रोक असेल म्हणजे रिटर्न लाईनचा पाईप असेल जर आपण त्या ठिकाणी प्रेशर गेजवरती प्रेशर चेक केला म्हणजे P3 जो असणार आहे तर तो P3 कॉन्स्टंट म्हणजे नॉर्मल 0 बार त्या ठिकाणी प्रेशर असणार आहे. आणि अगेन तो जो पोर्ट असेल तर तो B पासून डायरेक्टली Tला कनेक्ट असणार आणि T पासून डायरेक्टली जो काही आपला रिझर्वायर असेल तर त्या रिझर्वायरमध्ये परत आपण त्या ठिकाणी कलेक्ट करणार आहोत. सो ह्या सिस्टीमला टोटली आपण मीटर इन सर्किट असं आपण या ठिकाणी मेन्शन करू शकतो. सोबत जो मीटर आउट सर्किट असेल तर डिफरन्स इतकंच आहे की जो काही आपला फ्लो कंट्रोल वॉल्व असेल तर त्याचं पोझिशन टोटली चेंज आहे. सो ह्या फिगरमध्ये टोटल आपण स्टडी करू शकतो. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी पंप आहे. पंप अगेन 4x2 डायरेक्शन कंट्रोल वॉलला कनेक्ट आहे. सोबत डायरेक्टली ॲक्च्युएटर
आणि ॲक्च्युएटर नंतर जी काही रिटर्न लाईन असेल तर P2 आणि P3 रिटर्न लाईनच्या मध्ये ह्या ठिकाणी आपल्याला फ्लो कंट्रोल या ठिकाणी सिच्युएशन केलेलं आहे. आणि सोबत आपण बघू शकतो की जो काही फ्लो कंट्रोलरचा P3 नंतरचा पोर्ट असेल तर तो P3 नंतरचा पोर्ट अगेन बी पासून टीला कनेक्ट आणि टी पासून ॲट द एंडला रिझर्वायरला कनेक्ट. सो ही दोघांची कन्स्ट्रक्शन किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन या ठिकाणी आहे. आपल्याला माहीत असलं पाहिजे की एक्झॅक्टली मीटर इन सर्किट म्हणजे काय आणि मीटर आउट सर्किट म्हणजे काय. मीटर इन सर्किट म्हणजे काय की व्हेन फ्लो इन ऑफ द सिलेंडर इज टू बी रिझर्वायर, म्हणजे जो काय फ्लो असेल तर तो इनलेट साईडला किंवा इनसाईडला जर आपण कंट्रोल केला तर त्या सिस्टीमला आपण मीटर इन सर्किट म्हणू शकतो. आणि जर आपला फ्लो असेल आपण तो आउट सेक्शनला म्हणजे रिटर्न स्ट्रोकला जर आपण कंट्रोल केला तर त्याला आपण मीटर आउट सर्किट असं आपण म्हणू शकतो. ज्यावेळी आपण मीटर इन स्टडी करणार आहोत तर मीटर इन स्टडी करत असताना आपला फॉरवर्ड स्ट्रोक हा पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये असणार आहे. पूर्णपणे कंट्रोल इन द सेन्स काय की ज्यावेळी आपला फ्लुइड असेल तर तो फ्लुइड जर आपला फॉरवर्ड स्ट्रोक आपल्याला स्लो करायचा असेल तर तो आहे ॲज इट इज या ठिकाणी आपण चेक करू शकतो की पूर्णपणे P1 पासून झिरो पासून P मॅक्स पर्यंत जितकं आपल्याला रिक्वायरमेंट असेल तर त्या रिक्वायरमेंटनुसार आपण सेट करू शकतो. जर आपण याचे नॉमेनक्लेचर किंवा स्पेसिफिकेशन कॅरेक्टरिस्टिक्स जर आपण चेक केलं तर ही सिस्टीम आहे स्मूथ मुवमेंट होऊ शकते आपली, म्हणजे जो काय आपला फॉरवर्ड स्ट्रोक असेल तर तो फॉरवर्ड स्ट्रोक आपल्याला स्मूथली या ठिकाणी कंट्रोल करता येतं. पण ज्यावेळी आपण वॉल्व पोझिशन चेक करणार आहोत म्हणजे क्रॉस आपण कनेक्ट करणार आहोत पी पोर्ट बीला आणि टी पोर्ट एला आपण कनेक्ट करणार आहोत. सो त्या ठिकाणी जो त्याचा रिटर्न स्ट्रोक असेल तर तो रिटर्न स्ट्रोक एकदम फास्ट असणार आहे. सो या ठिकाणी फॉरवर्ड स्ट्रोक आपला हा फाईन स्पीड कंट्रोल या ठिकाणी मिळणार आहे. सोबत जर आपण याचं कॅरेक्टरिस्टिक्स चेक केलं की जो काय आपला ॲक्च्युएटर असेल तर त्या ॲक्च्युएटरच्या फॉरवर्ड स्ट्रोकला म्हणजे फॉरवर्ड स्ट्रोक स्लो असल्यामुळं फॉरवर्ड स्ट्रोकवरती बरंचसं आपल्याला त्यावरती लोड येणार आहे. सो मॅक्सिमम लोड हा आपल्या फॉरवर्ड स्ट्रोकमध्ये त्या ठिकाणी येणार आहे. सोबत आपण बघू शकतो की जर आपला स्पीड व्हॅरिएशन असेल स्लो स्पीड असेल तर मॅक्सिमम हीट जनरेट होण्याचे चान्सेस आहेत. मॅक्सिमम हीट का बरं असणार आहे कारण का जो काय आपला वॉल्व असणार आहे जर तो आपला मॅक्सिमम प्रेशर जनरेट करत असेल आणि त्या मॅक्सिमम ऐवजी जर आपण लिमिटेड जर प्रेशर यूज करत असेल स्पीड कंट्रोलसाठी तर जो काय रिटर्न फ्लुइड असेल तर तो रिटर्न फ्लुइड ज्यावेळी टँकमध्ये जाणार आहे तर तो जात असताना एक्सेस प्रेशर थ्रू त्या ठिकाणी हीट जनरेट होण्याची चान्सेस आहे. सो मोस्टली जो काही हीट कॅरेक्टर असेल तर तो हीट कॅरेक्टर ॲक्च्युएटर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वॉल्ववरती त्यावरती अप्लाय होणार आहे. सोबत आपण बघू शकतो की रिटर्न स्ट्रोक जो आहे तर तो रिटर्न स्ट्रोक पूर्णपणे एकदम फास्ट आहे, त्यावरती कोणतंही कंट्रोल नाही आहे. सो ज्यावेळी रिटर्न स्ट्रोक असेल तर तो पटकन असल्यामुळं जर्क होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे जसं आपण बाईकमध्ये बघू शकतो की स्टार्ट केल्यानंतर जसं आपल्याला मॅक्सिमम जर्क मिळतं सो सेम ऑपरेशनमध्ये ज्यावेळी रिटर्न स्ट्रोक स्टार्ट होईल तर त्यावेळी आपल्याला जर्क ऑपरेशन या ठिकाणी मिळणार आहे. सो हे सगळे मीटर इन सर्किटचे आपल्याला ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज या ठिकाणी स्टडी करता येतात. आपण परत एकदा रिपीट करतोय. फॉरवर्ड स्ट्रोक आपल्याला स्लो मिळणार आहे, रिटर्न स्ट्रोक एकदम फास्ट मिळणार आहे, स्मूथ आपल्याला फॉरवर्ड स्ट्रोकमध्ये मिळणार आहे, सोबत आपल्याला मॅक्सिमम हीट जनरेट होणार आहे आणि जो काही रिटर्न स्ट्रोक असेल तर त्या रिटर्न स्ट्रोकमध्ये आपल्याला जर्क या ठिकाणी मिळणार आहे. ही जी सिस्टीम असेल तर एक्झॅक्ट ॲप्लिकेशन जर सांगायचं म्हटलं तर मिलिंग मशीन ह्या ऑपरेशनमध्ये यूज केलं जातं. कारण मिलिंग मशीनमध्ये आपल्याला फॉरवर्ड स्ट्रोक हा टोटली स्लो ठेवायचा असतो आणि जेव्हा रिटर्न स्ट्रोक आपण यूज करतो तर तो रिटर्न स्ट्रोक आपल्याला एकदम फास्ट घ्यायचा असतं. कारण ॲक्च्युअल ॲप्लिकेशन किंवा कटिंग ऑपरेशन ही फॉरवर्ड स्ट्रोकमध्ये कंप्लीट होत असते आणि रिटर्न स्ट्रोक ही पूर्णपणे आयडियल असते, म्हणजे वर्कपीस आणि टूल यांचा कोणताही कॉन्टॅक्ट नसतो. सो ह्यावेळी रिटर्न स्ट्रोक फास्ट असतो आणि फॉरवर्ड स्ट्रोक हा आपल्या विदिन कंट्रोलमध्ये असतो. सो अशा ठिकाणच्या ऑपरेशनमध्ये मोस्टली मीटर इन सर्किट यूज केले जातं. जो आपला सेकंड सर्किट आहे मीटर आउट सर्किट, ॲज इट इज नेम इम्प्लाइड, जो याचा रिटर्न स्ट्रोक असेल तर ह्या ठिकाणी टोटली फ्लुइड लाईन कनेक्ट केलेला आहे. आपण हे सर्किट पूर्णपणे स्टडी करू शकतो की डाऊनवर्ड साईडवरून जो काय फ्लुइड आलेला आहे प्रेशर फ्लुइड तर तो पी मॅक्स आहे ॲज इट इज त्याच्या फेस साईडला अप्लाय होणार आहे. म्हणजे पिस्टन हा एकदम त्यावरती हाय प्रेशरवरती त्या ठिकाणी अप्लाय होणार आहे. पण ज्यावेळी पिस्टन फॉरवर्ड स्ट्रोकला मूव्ह होणार आहे तर त्याच्या रॉड एंड साईडचा जो काही फ्लुइड असेल तर तो फ्लुइड ज्यावेळी बॅक स्ट्रोकला कनेक्ट होणार आहे तर तो कनेक्ट होत असताना त्यामध्ये आपण फ्लुइड कंट्रोल किंवा फ्लो कंट्रोल त्या ठिकाणी आपण अप्लाय करणार आहोत. सो मोस्टली P2 आणि P3 ह्या ठिकाणी आपण स्टडी करू शकतो. P2 हा निग्लिजिबल असणार आहे, P मॅक्स पासून 0 हा त्याचा टोटल रेंज असणार आहे आणि सोबतच आपण बघू शकतो की P3 हा अगेन या ठिकाणी 0 असणार आहे. P1 हा मॅक्स असणार आहे, P मॅक्स असणार आहे, P2 हा 0 पासून P मॅक्स पर्यंत असणार आहे आणि P3 हे टोटल आपल्या विदिन कंट्रोल म्हणजे 0 मध्ये त्या ठिकाणी असणार आहे. ज्यावेळी आपण रॉड एंड साईडचा जो काय प्रेशर असेल
जर तो आपण कंट्रोल केला तर त्या सिस्टीमला आपण मीटर आउट सर्किट असं आपण मेन्शन करू शकतो. जर आपण कॅरेक्टरिस्टिक्स चेक केले आपला मीटर आउट सर्किटचा, सर सगळ्यात महत्त्वाचं जो ह्याचा फॉरवर्ड स्ट्रोक असेल तर तो फॉरवर्ड स्ट्रोक एकदम फास्ट असणार आहे, म्हणजे डायरेक्टली त्या ठिकाणी अप्लाय होणार आहे. पण ज्यावेळी रिटर्न स्ट्रोक आपण अप्लाय करणार आहोत तर तो रिटर्न स्ट्रोक थोडासा स्लो असणार आहे. जसं आपण मीटर इन सर्किट स्टडी केलं की त्याच्याबरोबर रिव्हर्स मीटर आउट सर्किट या ठिकाणी असणार आहे, म्हणजे फॉरवर्ड स्ट्रोक एकदम फास्ट आणि रिटर्न स्ट्रोक या ठिकाणी एकदम स्लो असणार आहे. सोबत आपण बघू शकतोय की आपल्याला जो काही जर्क असेल तर तो जर्क आपल्याला फॉरवर्ड स्ट्रोकमध्ये मिळणार आहे, म्हणजे पटकन एकदम प्रेशर अप्लाय होणार आहे आणि तो प्रेशर अप्लाय झाल्यामुळं आपल्याला जर्क ही मोशन त्या ठिकाणी मिळणार आहे. सोबत आपल्याला हीट जनरेट होणार आहे आणि एक्सेस प्रेशर थ्रू जो काही ॲक्च्युएटर असेल तर त्या ॲक्च्युएटरवरती लोड येऊन मॅक्सिमम मेंटेनन्स जनरेट होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत. सोबत आपण बघू शकतो की जो काही फ्रिक्शन असेल तर तो हाय फ्रिक्शन असणार आहे, कारण का प्रेशर लाईन आपण या ठिकाणी कुठं ना कुठेतरी आपण यूज करत असतो. सोबत ही जी सिस्टीम असेल तर एक्झॅक्ट ॲप्लिकेशन जर आपण म्हटलं की क्लॅम्पिंगसाठी आपण यूज करू शकतो. क्लॅम्पिंग किंवा ड्रिलिंग ऑपरेशन करत असताना आपल्याला फॉरवर्ड स्ट्रोक हा पटकन कंप्लीट व्हावा लागतो आणि ज्यावेळी रिटर्न स्ट्रोक असेल तर त्या रिटर्न स्ट्रोकमध्ये ड्रिलिंग बीट जवळ असणार आहे. सो ह्या ऑपरेशनमध्ये आपल्याला थोडंसं ड्रिलिंगमध्ये रिटर्न स्ट्रोकला डिले असणं, म्हणजे थोडंसं टाईम असणं रिक्वायरमेंट असतं. सो ह्या ठिकाणी फॉरवर्ड स्ट्रोक पटकन आणि रिटर्न स्ट्रोक हा स्लोली अशा ठिकाणच्या ऑपरेशनसाठी आपण मीटर आउट सर्किट यूज करू शकतो. जर आपण एक्झॅक्ट ॲप्लिकेशन सांगायचं म्हटलं की क्लॅम्पिंग, डीप क्लॅम्पिंग असेल किंवा शेपर मशीन असेल किंवा बोरिंग मशीन असेल, सो मोस्टली अशा ऑपरेशनमध्ये आपण मीटर आउट सर्किट त्या ठिकाणी यूज करू शकतो. सोबत आहे थर्ड सर्किट आहे ब्लीड ऑफ सर्किट. एक स्पेशल टाईपचं सर्किट आहे. ॲक्च्युली ह्या फिगरमध्ये आपण बघू शकतो की जो काही याचा प्रेशर लाईन असेल तर त्या प्रेशर लाईनच्या दोन्ही लाईनला ह्या ठिकाणी ब्लीड ऑफ सर्किटमध्ये फ्लो कंट्रोल वॉल्व कनेक्ट केला असतो. म्हणजे आपण बघू शकतोय की जसं आपल्या मीटर इन सर्किटमध्ये इनसाइडला फ्लो कंट्रोल आहे आणि आउटसाइडलाही फ्लो कंट्रोल हे मीटर आउटमध्ये आहे. सो ब्लीड ऑफ सर्किट हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन इन द सेन्स काय की मीटर इन प्लस मीटर आउट, म्हणजे फॉरवर्ड स्ट्रोकलाही फ्लो कंट्रोल वॉल्व आणि रिटर्न स्ट्रोकलाही फ्लो कंट्रोल वॉल्व, म्हणजे दोन्हीकडे आपल्याला काय करावं लागणार आहे की मीटर फ्लो कंट्रोल वॉल्व त्या ठिकाणी यूज करावं लागणार आहे. फ्लो कंट्रोल इन द सेन्स काय की हा स्पेशल टाईपचा नॉब असतो की ज्या थ्रू आपल्याला प्रेशर व्हॅरी करता येतं. मीन्स वॉट की फ्लो ब्लीड ऑफ सर्किट हे दोघांचं कॉम्बिनेशन आहे. जर आपल्याला फॉरवर्ड स्ट्रोक स्लो हवा असेल तर आपण अप्लाय करू शकतो, रिटर्न स्ट्रोक आपल्याला जर हवा असेल स्लो हवा असेल तर तोही आपण या ठिकाणी अप्लाय करू शकतो. म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन हे आपल्याला ब्लीड ऑफ सर्किटमध्ये या ठिकाणी मिळणार आहे. मोस्टली सगळ्यात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ह्या सिस्टीमचं काय असणार आहे की ह्यामध्ये जो काय आपला ॲक्च्युएटर असेल तर तो ॲक्च्युएटर विदिन कंट्रोलमध्ये असणार आहे, म्हणजे एक्सेस प्रेशर कोणतंही त्यावरती अप्लाय होणार नाही, म्हणजे फॉरवर्ड स्ट्रोकलाही अप्लाय होणार नाही आणि बॅकवर्ड स्ट्रोकलाही अप्लाय होणार नाही. सो मोस्टली जो काही ॲक्च्युएटर असेल तर त्या ॲक्च्युएटरचं मेंटेनन्स हे मिनिमम असणार आहे. सोबत जो काही ॲक्च्युएटरचा फ्रिक्शन असेल तर तो फ्रिक्शन टोटली त्या ठिकाणी कमी असणार आहे. आणि जर आपण थर्ड ॲडव्हान्टेज म्हणू शकतोय की जो काय आपल्याला जर्क मिळणार होता, जर्क कुठं मिळतो की ज्या ठिकाणी एकदम फास्ट मुवमेंट आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जर्क ऑपरेशन मिळतं. सो या ठिकाणी फॉरवर्ड ही स्लो आहे आणि बॅकवर्ड ही स्लो आहे. सो या ठिकाणी जर्क मोशन ही टोटली आपल्याला ह्या ठिकाणी रिप्लेस करता येतं. हे ह्या सिस्टीमचं सगळ्यात महत्त्वाचं ॲडव्हान्टेज आहे. आणि जर आपण डिसॲडव्हान्टेज पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंसं पाहिलं तर मेंटेनन्स, म्हणजे फ्लो कंट्रोल आपल्याला दोन्हीकडे आहे, म्हणजे मीटर इनमध्ये पण आहे आणि मीटर आउट, म्हणजे इनलाईनला पण आहे आणि आउटलाईनला पण आहे. सो या ठिकाणी मेंटेनन्स थोडंसं कन्स्ट्रक्शन थोडंसं हेवी होणार आहे आणि सोबतच जो काही आपल्याला प्रेशर असणार आहे तर तो नेहमी 100% किंवा सगळ्या ऑपरेशनमध्ये जे काही आपले वॉल्व असतील, म्हणजे 4x2 असेल किंवा 4x3 डायरेक्शन कंट्रोल वॉल्व असेल तर तो आपला एक्सेस प्रेशर हा नेहमी आपल्या वॉलवरती या ठिकाणी असणार आहे. म्हणजे जर मेंटेनन्स असणार आहे तर तो कोणता असणार आहे तर तो कंट्रोल वॉलवरती आपल्याला मेंटेनन्स या ठिकाणी असणार आहे. सो ह्या सिस्टीमला आपण ब्लीड ऑफ सर्किट असं आपण मेन्शन करू शकतो. थोडंसं आपण परत एकदा रिपीट करतोय. ब्लीड ऑफ सर्किट म्हणजे काय की ह्या सर्किटमध्ये इनलाईन आणि आउटलाईन ह्या दोघांच्या मध्येही आपल्याला फ्लो कंट्रोल लाईन यूज करायचा असतं. इनलाईनमध्ये आणि आउटलाईनमध्ये यूज केल्यानंतर ॲडव्हान्टेज काय असणार आहे की आपल्याला जो काही स्पीड व्हॅरिएशन असेल तर तो इनलाईनलाही मिळणार आहे आणि आउटलाईनला या ठिकाणी मिळणार आहे. सोबत आपण सेकंड ॲडव्हान्टेज बघू शकतो की जो मॅक्सिमम हीट जनरेशन असेल, म्हणजे ॲक्च्युएटरमध्ये हीट जनरेशन असेल आणि ॲक्च्युएटरचा मेंटेनन्स असेल तर हे मेंटेनन्स आणि हीट जनरेशन टोटली आपल्याला या ठिकाणी रिड्यूस होणार आहे. आणि जर आपण थर्ड ॲडव्हान्टेज सांगू शकतोय की जो काय आपल्याला जर्क मिळणार आहे तर तो जर्क टोटली या ठिकाणी कमी असणार आहे. जर आपण डिसॲडव्हान्टेज पॉईंट ऑफ व्ह्यू स्टडी केलं की थोडंसं मेंटेनन्स आणि कन्स्ट्रक्शन ह्या ब्लीड ऑफ सर्किटचं हेवी असणार आहे आणि सोबतच जे काही मॅक्सिमम हीट जनरेशन असेल
किंवा एक्सेस प्रेशर असेल तर ते एक्सेस प्रेशर टोटली आपल्या कंट्रोल वॉल्ववरती असणार आहे. सो अशा प्रकारचे 3 सर्किट आहेत. ह्या 3 सर्किटचा यूज आपण स्पीड कंट्रोलसाठी आपण करू शकतो.